श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. ही गोष्ट आहे एका अशा ताईंची ज्यांच्या आयुष्यात इतका कठीण प्रसंग पाहिला, पण आजही त्या म्हणतात स्वामींनी मला वाचवलं. ही घटना त्यांनी स्वतः सांगितली आहे, पण त्यांनी नाव गुपित ठेवायला सांगितलं आहे. नमस्कार मित्रांनो, त्या महिलेचं मणक्याचं ऑपरेशन सांगितलेलं होतं, पण डॉक्टरांनी सांगितलं ती कधीच चालू शकणार नाही, कारण हे ऑपरेशन सक्सेस होईल की नाही याची डॉक्टरांनाही शाश्वती नव्हती. त्यामुळं त्यांनी सांगितलं की आता सगळं देवावर आहे. घरच्यांनी सांगितलं आम्हीही तुला सांभाळू शकत नाही, कारण म्हणतात ना, सुखात सगळे असतात पण दुःखात कोणीही नसतं. दुःख तुमचं स्वतःच तुम्हाला भोगावं लागतं. पण त्या महिलेने एकच गोष्ट केली, आणि ती म्हणजे तिच्या स्वामींवरचा विश्वास तिने कमी होऊ दिला नाही. त्या ताई लहानपणापासून स्वामी सेवा करायच्या. याआधी स्वामी महाराजांनी त्यांच्या आयुष्यातले अनेक कठीण प्रसंगात त्यांना साथ दिलेली होती, पण आजचा हा प्रसंग त्यांच्या जीवनातला खूपच कठीण होता. त्या ताई रोज रात्री विचार करायच्या की जर माझं ऑपरेशन झालं आणि मला जर चालताच आलं नाही तर मित्रांनो, तुम्हालाही असं वाटतं का? जर तुम्ही त्या जागी असती तर काय केलं असतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या ताईंनी एकच निश्चय केला की आता मी 21 दिवसाचं स्वामी चरित्रांचं पारायण करणार आहे. पण त्यांची परिस्थिती त्यावेळेस अशी होती की त्या मानसिकदृष्ट्या पूर्ण तुटलेल्या होत्या. आजारी तर होत्याच, पण मानसिकदृष्ट्या त्यांचं पूर्ण खच्चीकरण झालेलं होतं. आणि त्यात आजूबाजूची परिस्थिती जर नकारात्मक असली तर त्या माणसाचं दुःख आणखीन वाढतं. आणि त्या ताईंनाही तसं वाटत होतं की आता माझ्या आयुष्यात काय होईल, कसं होईल. पण त्यांचा स्वामी महाराजांवर अत्यंत विश्वास होता. त्यांना एकच गोष्ट माहीत होती की स्वामी माझ्या आयुष्यातली ही कठीण काळ, ही प्रसंग ही नक्की बदलवतील. त्यांनी एकच ठरवलं की आता मी स्वामी चरित्राचं 21 दिवसाचं पारायण न खंड पडता करणार आहे. आणि त्यांनी सर्व गोष्टी स्वामींवर सोडून दिल्या आणि त्या स्वामींना म्हणाले, स्वामी तुम्ही आहात ना माझ्याबरोबर, तर करून घ्या हे माझं पारायण, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. त्या ताईंनी 21 दिवसाचं पारायण सुरुवात केलं. पण सुरुवातीचे दिवस त्यांचे खूप कठीण गेले, कारण कधी कधी त्यांना वेदना इतक्या वाढायच्या की त्यांना बसणंही कठीण व्हायचं. 21 अध्याय वाचन होईपर्यंत सुद्धा त्यांना बसवत नव्हतं. त्या काय करायच्या की काही पारायण त्या बसून करायच्या आणि अर्ध पारायण त्या अक्षरशः उभं राहून करायच्या. इतकी वाईट परिस्थिती होती, कारण त्यांना मणक्याचा त्रास होता, त्यामुळे त्यांना बसता येत नव्हतं आणि जास्त वेळ उभंही राहता येत नव्हतं. त्यांच्या हातापायांना मुंग्या यायच्या. पण त्यांचा स्वामींवर विश्वास अढळ होता. त्या स्वामींना फक्त एकच म्हणायच्या की स्वामी मला उपजीविकेपुरतं तरी काम करता येऊ द्या, नाही तर मला मृत्यू द्या. ती स्वामींना रोज म्हणायची, स्वामी मला खूप त्रास होतोय, पण मी पारायण थांबवणार नाही, तुम्ही आहात ना माझ्यासोबत. ती वेदनेने रोज झोपी जायची आणि महाराजांना एकच प्रार्थना करायची की स्वामी तुम्ही आहात ना माझ्यासोबत. बस तिला एकच विश्वास होता की स्वामी आहेत आणि ते आपलं हे संकट दूर करणार आहेत. त्या ताईंचं पारायण असंच 10-15 दिवस झालेलं होतं. त्रास त्यांना होतच होता, डॉक्टरांकडेही जातच होता, पण त्यांनी पारायण काही बंद केलेलं नव्हतं. एक दिवस अशाच त्या झोपलेल्या होत्या आणि रात्री त्यांना झोपेत एक स्वप्न पडलं की त्या आभाळातून पडत आहेत, खूप उंचावरून पडत आहेत, डोंगरावरून. पण 2 हात अचानक आले आणि त्या ताईंना झेलून घेतलं. ते हात होते स्वामी महाराजांचे आणि त्यांना आवाज आला की भिवू नकोस बाळा, घाबरू नकोस, तुझं सगळं काही ठीक होईल. आणि सकाळी त्या ताई उठल्या. त्यांना वेदना थोड्याशा कमी झालेल्या जाणवल्या, पूर्ण बंद झालेल्या नव्हत्या, पण त्यांचा आत्मविश्वास आतून वाढत होता की कोणती तरी एक दैवी शक्ती आहे जी त्यांना साथ देत आहे, असं त्यांना वाटू लागलं. आणि त्यांच्या मनात आत्मविश्वास जागा झाला. खरं सांगू का मित्रांनो, आत्मविश्वास ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुमचा आत्मविश्वास वाढला ना, तर तुम्ही अशक्य ती गोष्ट शक्य करू शकता. फक्त तुमचा स्वतःवर आणि महाराजांवर विश्वास पाहिजे. श्री स्वामी समर्थ. तर असंच चालू होतं. काही दिवस त्यांनी वेदनेसह पारायण चालूच ठेवलं, बंद केलं नाही. आणि 21 दिवस झाल्यानंतर त्या ताईंचं पारायण पूर्ण झालं. 21 दिवस झाल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी ऑपरेशनसाठी बोलावलं होतं. ते ऑपरेशनसाठी त्या गेल्या आणि काही तपासणी झाली त्यांची,
डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही काही दिवस गोळ्या घ्या, मग आपण बघूयात ऑपरेशन करायचं की नाही. आणि हे करताना त्यांनी त्यांचं पारायण पूर्णच केलेलं होतं, सेवाही पूर्ण केली, उद्यापनही केलं आणि आता त्यांना हळूहळू त्यांचं दैनंदिन काम करता यायला लागलं होतं. आणि ती महिला मनात रडून एकच स्वामींना म्हणत होती की स्वामी, तुम्ही माझं आयुष्य संपण्यापासून वाचवलं. त्या ताईंना स्वामींनी अगदी मृत्यूच्या दारातून मागे आणलेलं होतं. मित्रांनो, ही सत्य घडलेली घटना आहे. अजूनही त्या ताई आहेत. फक्त त्यांनी एक विनंती केली होती की माझं नाव सांगू नका, पण हा अनुभव माझा नक्की शेअर करा. कारण का कुणास ठाऊक एखाद्या स्वामी भक्ताला खरंच या कथेची गरज असेल का, यातून त्यालाही आत्मविश्वास भेटेल आणि त्याच्याही जीवनातलं मोठं संकट स्वामी टाळतील. तर त्या ताईंनी 21 दिवसाचं पारायण कसं केलं आणि त्याचे नियम काय हेही मी तुम्हाला सांगणार आहे. भक्तांनो, ही फक्त कथा नाही, हा आहे श्रद्धेचा आणि पारायणाचा चमत्काराचा भाग. पूर्ण विश्वासाने स्वामींचं नाव घेतलं ना, तर अशक्य ती गोष्ट स्वामी शक्य करतात. कारण स्वामी म्हणतातच की अशक्य ही शक्य करतील स्वामी, आपण म्हणतो तसंच आहे ते. आणि स्वामींचंही ब्रीदवाक्य आहे की भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. तर 21 दिवसाचं पारायण कसं करायचं, तर रोज एकदाच पारायण करायचं. म्हणजे 1 ते 21 अध्याय तुम्हाला एकदाच पठण करायचे आहे. वेळ निश्चित करा, सकाळ किंवा संध्याकाळ. संध्याकाळी करणार असाल तर प्रदोष काळ उत्तम आणि सकाळी करणार असाल तर ब्रह्ममुहूर्त हा उत्तम मानला जातो. या वेळेला केलेलं दैवी कार्य हे त्या वेळेला आभामंडलात पॉझिटिव्ह एनर्जी ही जास्त असते आणि त्यामुळे आपणही एकाग्र चित्ताने ही सेवा करू शकतो आणि त्याचं फलही आपल्याला त्वरित मिळतं. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. अगदीच कोरं वस्त्र घालायचं आहे असं नाही, पण तुटलं फाटलेलं नाही, स्वच्छ धुतलेलं वस्त्र घालायचं आहे. काळं आणि निळं घालायचं नाही. तर काळं निळं का नाही घालायचं आहे, तर आपण ज्या वेळेला बसतो ना, त्यावेळेला काळं आणि निळं हे वस्तू निगेटिव्ह एनर्जी खेचून घेण्याचं काम करत असतात आणि आपलं वाचन करताना मन एकाग्र होत नाही. त्यामुळे कधी काय होतं की माणसाला जांभळ येते, झोप आल्यासारखं होतं आणि वाचन पूर्ण होत नाही, मनही लागत नाही. त्यामुळे काळे आणि निळे वस्त्र घालू नका. शक्यतो गुरुवारी सुरुवात करा, कारण गुरुवार हा स्वामी महाराजांचा दिवस आहे, दत्त महाराजांचा दिवस आहे आणि शुभ दिवस आहे. त्यामुळे पारायण सुरुवात करताना गुरुवारी सुरुवात करा. शक्यतो पिवळं वस्त्र जर घातलं तर अतिउत्तम. पिवळं हे वस्त्र, स्वामींना पिवळा हा कलर खूप आवडतो. त्यानंतर अन्नाचं काहीही बंधन नाही की कांदा लसूण खाल्लाच पाहिजे किंवा नाही खाल्ला पाहिजे, खाल्ला तरीही चालेल. फक्त नॉनव्हेज खाऊ नका आणि परान्न घेऊ नका, कारण परान्नाने माणसाच्या जीवनात फार दोष निर्माण होतात. कोणत्या घरचं अन्न कसं आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्या घराला किती पितृदोष आहे किंवा आणखी कोणता दोष आहे हे आपल्याला माहीत नसतं. तेव्हा परान्न घेऊ नका आणि 21 दिवस पारायणात खंड पडू देऊ नका. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. काहीही झालं तरी पारायणात खंड पडू देऊ नका. पारायण 21 दिवस खंड न पडताच करा. काही अकल्पित घटना घडलीच तर फक्त तुम्ही पारायणमध्ये स्किप करा. जेवढे दिवस ते पारायण खंड पडलं तेवढे दिवस पुढं पूर्ण करा आणि स्वामी महाराजांची क्षमा करा. स्वामी आई दयाळू आहे, ती आपल्या लेकरांना क्षमा नक्कीच करते. त्यानंतर तुम्हाला पारायणाचं उद्यापन कसं घालायचं आहे, अगदीच मोठं घालायची गरज नाही. तुम्ही लहान मुलं, अगदी 5 किंवा 11 मुलांना बोलवून कोणताही गोडाचा नैवेद्य करा. अगदी शिरा केला तरीही चालेल. तो 11 मुलांना किंवा 5 मुलांना द्या. याने तुमचं उद्यापन पूर्ण होईल. पण कोणतीही सेवा केल्यानंतर उद्यापन नक्की करा, कारण उद्यापनाला खूप महत्त्व आहे. उद्यापनाशिवाय आपली सेवा पूर्ण होत नाही. तुम्हालाही जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. एखाद्या ताईंना या कथेची जर खरंच गरज असेल तर त्यांनाही हे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद. तुमचा आजचा दिवस स्वामीमय जाओ हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.